वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साग्रे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये अद्वैतमायी हरिभक्तश्रेष्ठ कृष्णस्य शिष्यो विजयन्मनस्सु दाता प्रशांत सुरेव ज्ञाता अभ्यास प्रेमी अचलो विपस्सु सत्शीलवान नित्यवारी दर्श जनप्रिय प्रियजनोभ्यमार्ग सुब्रह्मचारी विनितो हितांत हे मारुति तुभ्यं स्वर्गः जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधारणाम रूपास बुद्धीन जाण्या नाही जाणिन्यास तू अपार शुद्ध परमात्मा विजयसे माझे अपार स्रोत संग्रावरती जणू तरंग महाविष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वर्ण जगती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय जाचे करती ध्यान त्याचे बुद्धिवाले कर्ण विद्यावान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भासे जगत तसा दोहीवरी सर्प दिसत वरी दोही राहिला सर्व जगत ते सदंतराई स्वयं ब्रह्म विचेसे पुण्य पुरुषी सदैव निष्काम उदक प्राप्ती गावे दावाराम तो मीसा है आत्मा काम तरी नमन पूर्णा कराये नाम जय जय श्री राम जय जय राम जय श्री राम इतो मतदान चालू आहे करा रोज तुमची इच्छा वेळ भरपूर आहे कार्यक्रम चालू आहे आपण मथळा क्रमांक 10 घेऊ चौथा तरंग जय श्रीराम जय श्रीराम मथळा क्रमांक 10 अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार हे पाहण्यापूर्वी आपण चौथ्या तरंगामध्ये सुरुवातीला जी काय सुरुवात झाली म्हणजे उत्तम अधिकारी लक्षण उत्तम अधिकाऱ्यासाठी हा चौथा तरंग आहे। तर ह्या तरंगामध्ये अशी एक काल्पनिक कथा सांगितली की एक शुभ संतती राजा होता आणि त्या राजाला 3 मुलं होती। तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी। तर
शुभसंतती राजाला अशी एक आतून मनामधूनच एक इच्छा निर्माण झाली की हे सर्व राज्य जे आहे ते दुःखाचं कारण आहे, त्यामुळे ह्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या स्वहितासाठी आपण वनात जाऊन आपल्या स्वहितासाठी एक अध्ययन केलं पाहिजे. मग काय करायचं, तर आपली जी मुलं आहेत ती पण वयात आलेली आहेत, तर त्यांना हा सर्व राज्यभार देऊन आपण अध्ययनाला जावं. म्हणून त्यांनी तिन्ही मुलांना बोलवलं आणि सांगितलं की हा दुःखरूप संसार ह्याच्यामध्ये राहून आपलं हित होणार नाही, म्हणून मी हे सर्व जो राज्यकारभार आहे तो मी तुमच्या हाती सुपूर्द करून मी अध्ययनाला जात आहे. तर मुलंही त्या योग्यतेची होती आणि त्यांनी असा विचार केला की वडील जे म्हणतात की हा दुःखरूप संसार आहे, तर मग तो आम्हाला का देत आहे, मनामध्ये विचार केला त्यांनी आणि स्वतः सुखाच्या प्राप्तीसाठी हे राज्य सोडून जात आहेत. तर हे दुःखरूप संसार आपण घेऊन, जय श्रीराम, आपण दुःखाचं वाटेकर होण्यापेक्षा आपणही सुखाचा मार्ग शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की वडिलांची परवानगी न घेता, त्यांनी जबाबदारी दिली होती पण ती जबाबदारी न सांभाळता स्वतःच ते तिघजण निघून गेलेत राजकारभारातून आणि आपल्या आत्महितासाठी सद्गुरूंना शरण गेले. आणि शरण गेल्यानंतर मग कारण आता इथे शुभसंतती राजा आहे ना, मुलं का निघून गेली, कारण त्यांनी तो संसार आहे ना एवढं त्यांच्या ते म्हणजे जे संसाराचे संस्कार त्यांच्यावर झाले नव्हते, त्यामुळे ते लगेच निघून गेले. त्यांना तिथे म्हणजे थांबण्यासारखं राजा का नाही निघून गेला, तर त्याच्यावर संस्कार होते ना संसाराचे, त्यामुळे तो लगेच त्याला तो संसार सुटला नाही. पण मुलं संस्कार नसल्यामुळे लगेच निघून गेले. आणि मग गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी मग विचारलं की हा दुःखरूप संसार आहे आणि आम्हाला तर सुखरूप भगवंत परमात्मा त्याची आम्हाला प्राप्ती करायची आहे, तर काय करावं. तर मग त्यांनी मग सद्गुरूंना विचारलं की आमची हे सर्व झालेले आहे की सगळे उपासना वगैरे झाले, पण अजून आम्हाला दुःखरूप संसार आमचा किंवा दुःख आमच्या जे अंतःकरणात वाटतंय ते निघून गेलेलं नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे. तेव्हा मग सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की हे ओळखलं की हे ज्या अर्थी दुःख आनंदरूप किंवा आत्म्याचाच आनंद त्यांना च्या प्राप्तीसाठी ते आलेले आहेत, म्हणजे यांना मोक्षाची इच्छा आहे. म्हणजे मोक्ष म्हणजे कोणता की अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा मोक्ष त्यांना हवा आहे. मग त्यांना तेच साधन सांगितलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं की म्हणाले की तुम्ही दुःखरूप संसार सोडून सुखाची इच्छा करताय, मग दुःख तर तुझ्या ठिकाणी नाहीच आहे, कारण तुझं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे आणि दुःख तर तुझ्या ठिकाणी कालत्रयी नाही, मग दुःखाची इच्छा का होते. त्यावेळी मग शिष्य म्हणतात की महाराज की दुःख तुम्ही नाही म्हणता बरोबर आहे, पण आम्हाला दुःखाची इच्छा, आम्हाला दुःख होतं किंवा आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. मग आणि विषयामध्ये आनंद आहे आम्हाला वाटतं, मग विषयामध्ये आनंद म्हणजे भगवंत आनंद स्वरूप असताना आम्हाला विषयात आनंद का वाटतो, अशी शंका विचारतात. त्यावेळी मग गुरु सांगतात की अरे विषयामध्ये जो तुला आनंद वाटतो ना, तो आनंद विषयाचा नाही आहे, आत्माच आनंदरूप आहे. पण विषयामध्ये आनंद का वाटला, तर त्याची एक प्रक्रिया आहे, तिथे आहे ना सूक्ष्म अशी प्रक्रिया घडते. प्रक्रिया ती माहिती आहे ना तुम्हाला, 3 गोष्टी एकत्र येतात महाराज, 3 गोष्टी एकत्र येतात. एक विषयाची प्राप्ती, दुसरं आत्मा ही विषयाची प्राप्ती, त्यानंतर बुद्धी स्थिर, आपली जी बुद्धी स्थिर होते आणि त्यात आत्मानंदाचं भान पडतं. एकाच वेळी घडतं ह्या गोष्टी. ह्या गोष्टी एकाच वेळी घडल्यामुळे काय होतं की जीवाला असं वाटतं की हा आनंद
विषय आत्म्याचा नसून विषयाचा आहे. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतात आणि विषयाची प्राप्ती पण कधी प्रारब्धाने सांगितलेली आहे. आपण म्हणू की प्रयत्नाने विषय नाही, प्रारब्धाने विषयाची प्राप्ती. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर विषयामध्ये आनंद होतो. पण खरा आनंद कुणाचा आहे? आत्म्याचाच आहे, हे त्यांना सांगायचं आहे गुरुनं. पण तरी पण शिष्य म्हणतात की जरी तुम्ही असं म्हटलं तरी साक्षात आम्हाला संसारामध्ये स्त्री धन पुत्रादीपासून सुख होताना आम्हाला दिसतंय आणि विषयात आनंद नाही कसा. त्यावेळी मग पुढे सांगतात की अगर विषयामध्ये जर आनंद असता तर तोच विषय एखादा प्रिय व्यक्ती म्हणजे आपल्याला 10 वर्षांनी आपल्याला भेटायला आला आणि तो प्रिय व्यक्ती भेटायला आला तर पहिल्या क्षणाला आनंद होतोच, पण तोच आनंद दुसऱ्या क्षणाला कमी होतो आणि त्याच्यानंतर अजून पुढे 1-2 दिवसांनी तो अजून कमी होतो. मग विषयामध्ये त्याच प्रिय व्यक्ती तर समोर आहे, मग विषयामध्ये आनंद त्याला आनंद व्हायला पाहिजे होता ना, पण तो जो पहिल्या क्षणाला आनंद आहे तो आता नाही. मग असं का होत आहे? तर याचा अर्थच विषयामध्ये आनंद नाही. आणि एक विषय म्हणजे आता समजा गुलाबजामुन तुम्हाला जर त्याच्यापासून सुख वाटतंय तर ज्याला डायबिटीज झाला त्याला ते दुःखरूप आहे. किंवा अजून दादा महाराजांनी आपल्याला उदाहरण दिलं की लहान मूल ज्यावेळी आपल्याला लाथ मारतं त्यावेळी ते आनंददायक वाटते, पण तोच मूल 18 वर्षानंतर 20 वर्षांनी मोठा झाला आणि त्यांनी जर लाथ मारली तर तेव्हा आनंद होतो का? मुलगा तोच आहे. म्हणजेच विषयामध्ये आनंद नाही आहे असं सांगतात. आणि पुढे जाऊन गुरुदेव अजून काय सांगतात की अरे विषयामध्ये जर आनंद असता तर समाधीमध्ये आणि झोपेमध्ये सुद्धा योग्याने आपल्याला आनंद, तिथे तर विषय काहीच नाही आहेत पण आनंद तर होतोय. मग हा आनंद कुणाचा आहे? तो आत्मानंदाचा आनंद आहे. म्हणून आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात असं वेदात सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मग त्यांनी सांगितलं की विषयामध्ये आनंद नाही आहे तर आत्मस्वरूप आनंदच आहे. पण मग शिष्य म्हणतो की आत्मस्वरूप आनंद, विषयामध्ये आनंद नाही आम्हाला समजलं, पण माझा त्याच्यावर विश्वास होत बसत नाही. कारण काय? आत्माच सुखरूप आहे आणि संसार मुळी झालेलाच नाही. मग ह्याला काय करायचं? तेव्हा मग श्री गुरु त्यांना सांगतात की अरे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हा दुःखरूपी संसार झालेलाच नाही, ह्यालाच अजातवाद म्हणतात. आणि तो अजातवाद कसा आहे तर त्या भगवंत कसा आहे? त्रैकाल्य अबाधित सत्यत्वम, म्हणजे तिन्ही काळामध्ये त्याचा आत्यंतिक अभाव आहे. कशाचा? संसाराचा. आणि सर्वत्र ठोस असं स्वरूपच आपलं सच्चिदानंद स्वरूपच भरलेलं आहे, हेच सांगायचं आहे. सुरुवातीला वेदाने पण आपल्याला अजातवादच सांगितला, पण आता ज्याची बुद्धी तशी होत नाही, आपल्याला सांगितलं की ओंकार, तुला सांगितलं की हे सगळं जगत दिसतंय, हे खरं आहे का? दिसतंय का तुला? तर होच म्हणणार ना, तू जगत दिसतंय, कुठे आम्हाला आत्मस्वरूपाचं भान होतंय. म्हणजे अजातवाद लगेच कुणाला पटत नाही, म्हणून मग विवर्तवाद सांगावा लागला की ठीक आहे, जगत दिसतंय ना, जगताची प्रतीती आहे ना, ठीक आहे, पण ती प्रतीती मिथ्या समजा. म्हणजे सत असताव विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं जगताची ही प्रतीती आहे. आणि मग पुढे जाऊन महाराजांनी, गुरुदेवांनी त्यांना ख्याती वर्णन सांगितलं आहे. त्या 5 ख्यात्या सांगितलेल्या आहेत. तिकडे काय आपण जायचं नाही. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि शेवटी अनिर्वचनीय ख्याती. तर आपल्याला ह्या अनिर्वचनीय ख्यातीकडेच जायचं आहे. आणि अनिर्वचनीय ख्याती हीच वेदाला अनुसरून आहे आणि सर्वसंमत अशी ही ख्याती आहे. कारण सर्व ज्या ख्याती जे जगताची प्रतीती सांगतात, कोणी सांगतात की हे जगत झालेलंच नाही, असत ख्याती. नंतर दुसरी ख्याती काय
आत्मख्याती ती बोलते क्षणिक विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीने हे सगळं दिसतं. सगळ्याचं खंडन प्रत्येक जण करतायत, प्रत्येक जण असत ख्याती जो आहे तो बुद्धिवादी त्याचा खंडन करतोय. नंतर अन्यथा ख्याती म्हणजे की रज्जूवर सर्प कसा भासला तर तो वारुळावरचा सर्प इथे भासला, अन्याची अन्य ठिकाणी प्रतीती, ते अन्यथा ख्याती. अख्यातीवादी काय सांगतात की दोन्ही स्मृती आणि हे आहे ना माताई. आख्यातीवाले सामान्य रूपाने ज्ञान प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती, म्हणजे प्रत्यक्ष आणि स्मृती असे दोन्ही अंश सांगतात. हां, ते बरोबर आहे त्याच्यामध्ये. तर हे आख्यातीवाल्यांचं मत आहे. पण हे कसं आहे की सर्व खंडनीय मत आहे. म्हणून तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. म्हणजे हे सगळे मत आहेत ते खंडन करणारे आहेत, खंडना योग्य आहे. पण अनिर्वचनीय ख्याती कशी आहे, ती खंडन त्याचं होऊच शकत नाही, कारण ती एकदम तंतोतंत आणि वेदाला अनुमोदून अशी ती ख्याती आहे. ती ख्याती काय सांगते की जगताची प्रतीती कशी सांगते की सत असतानुविलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. आणि त्या ख्यातीमध्ये रज्जूवर सर्प जो निर्माण झाला त्याची शिष्याने विचारणा केली ना की हा रज्जूवर सर्प कसा झाला. तर मग मी जगत ब्रह्मावर जे जगत झालेलं आहे त्याची मी संगती मला कळेल, म्हणून रज्जूवर आधी सर्प कसा तयार झाला ते मला आधी सांगा. त्यासाठी आपण हा 10वा मथळा अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार हे आपण आज पाहत आहोत. गुरुदेवांच्या कृपेने थोडंसं बोलायचा प्रयत्न करायचा आहे आणि तेच बोलून घेणार आहे, कारण मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण हे मेहमान ना उदकी तारे पाशाने मेहमान मामाचे. तेव्हा गुरुदेवच सर्व हे करून घेतील, कारण त्यांची तळमळ आहे की पाठ हा आपला खंड पडला नाही पाहिजे. त्यांनी एक विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी दिली, ते आपण जबाबदारीचा पार पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्या इथे आता 10वा मथळा अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार वाचा. जय श्रीराम. जय श्रीराम. मथळा क्रमांक 10, पुस्तक क्रमांक 89, अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार. आता रज्जूवर ज्यावेळी सर्पभान होते त्यावेळी काय प्रकार होतो तो सांग. हां, तर इथे जी रज्जूवर जो सर्पभान होतोय त्याचा काय प्रकार आहे ते सांगतात. तर त्यासाठी आधी त्यांनी आहे ना अगोदरच्या मथळ्यामध्ये एक बाह्य पदार्थाची रीती सांगितली की ज्यावेळी आपण एखादा पदार्थ पाहतो त्या पाहताना आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारा चक्षुंद्रियाद्वारा त्या पदार्थापर्यंत जाते आणि पदार्थाकार होते. आणि पदार्थाचा वरील आवरण, पदार्थामध्ये किती आवरण असतात? 2, एक अंधकाराचं आणि एक अज्ञानाचं. तर अंधकाराचं आवरण कोण दूर करतं? वृत्ती. आणि अज्ञानाचं आवरण कोण दूर करतं? अज्ञानाचं आवरण कोण दूर करतं? चिदाभास दूर करतो. तर आता एखाद्या वेळेस म्हणाल की अज्ञानाचं आवरण आहे कुठे, आपल्याला लगेचच दिसते ना, खुर्ची आहे, खुर्ची पाहिली, माईक पाहिला, लगेच दिसतात. पण ती त्याच्यामध्ये सूक्ष्म प्रक्रिया आहे. एक प्रकाशाचं अंधाराचं आवरण आणि अज्ञानाचं आवरण. म्हणजे का उदाहरण दिलं त्यांनी की एखाद्या वेळेस आपण बुद्धिबळामध्ये खेळायला बसलेलो असताना एखादा आपला मुलगा जर आपल्याला बोलवायला आला तर आपण त्याला हाक देतो आणि त्यांनी सांगितलं आईने बोलवलंय तुम्हाला, तो हो म्हणतो तिथे. पण ते त्याची वृत्ती कुठे झालेली असते? ते पदार्थाकार झालेली असते ना, म्हणजे त्या बुद्धिबळाच्या सोंगट्याकार झालेली असते. त्यामुळे तो बोलतो, त्याला
प्रोत्साहन प्रतिसाद पण देतो, पण त्याचं तिकडचं जे त्या मुलाकडचं जे आवरण असतं ते निघालेलं असतं, म्हणून तो बोलवलं तरी तो जात नाही, तिथेच बसून राहतो. याचाच अर्थ काय की अज्ञानाचं पण आवरण तिथे होतं आणि ते गेलं नसल्यामुळे तो उठून जात नाही. म्हणून दोन आवरण असतात, एक अंधकाराचं आवरण आणि एक अज्ञानाचं आवरण. आणि हे दोन्ही निवृत्त झाल्यानंतर अंधकाराचं आवरण कशाने जाईल? प्रकाशाने. आणि अज्ञानाचं आवरण कशाने जाईल? बोला. चिदाभासाने. लक्ष दे. हा, चिदाभास दूर करतो. अंतःकरण वृत्तीमध्ये चिदाभास आहे ना, तो दूर करतो ज्ञानाचा याचा आवरण, अज्ञानाचा आवरण. तर अशी ही रीती बाह्य पदार्थाची. आणि तीच पद्धत आता रज्जूवर सर्प कसा भासला त्याची आपल्याला ते काय रीती आहे, काय तिथे प्रक्रिया घडली ते आता सांगतात. आता वाचा पुढे. प्रथम अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियेद्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली असते त्या ठिकाणापर्यंत जाते. वाचा पुढे. रज्जूवरील अंधकाराचे आवरण निवृत्त होण्यास जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. आता काय होतं की अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली आहे त्या ठिकाणापर्यंत जाते. म्हणजे अंतःकरणाची वृत्तीचा स्वभाव काय आहे की सतत बाहेर जाणं वृत्तीचा स्वभाव आहे. किंवा वृत्तीची व्याख्या काय आहे? ओंकार. अंतःकरणाचा लंबी भावास वृत्ती म्हणजे स्वस्थानाचा परित्याग करता. अंतःकरणाच्या लंबी भावास वृत्ती असते. स्वस्थान कुठं आहे तिचं? स्वस्थान कुठे आहे महाराज? इथलं स्वस्थान न जोडता अंतःकरणाच्या लंबी भावास वृत्ती म्हटलेलं आहे. आणि ती वृत्ती काय करते? त्या रज्जू जिथे पडलेली आहे तिथपर्यंत ती जाते. आणि पुढे काय होतं की रज्जूवरील अंधकाराचे आवरण निवृत्त होण्यास जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. आणि रज्जू पर्यंत वृत्ती गेलेली आहे, पण अंधकाराचं आवरण निवृत्त होण्यास जेवढा प्रकाश पाहिजे, म्हणजे काय आहे? मंद अंधकार आहे, तिथे पूर्ण प्रकाश नाही आहे. त्यामुळे वृत्तीला त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. मग काय तिथे जे काय पडलेलं आहे अंधकार कसा आहे? अंधकार महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की अंधकार हा सांश आहे, परत तो भावरूप आहे, आवरण घालणार आहे, संकोच विकासमान आहे आणि पदार्थ आहे. म्हणजे अंधकार हा आवरण घालतो, परत तो सांश आहे म्हणजे अंशवान आहे. म्हणजे त्याला काय आहे? अवयव आहेत. म्हणजे बघा अंधकार अवयव कसा की इथे प्रकाश पडला असेल तर इथलाच अंधकार जाईल, तिकडचा अंधकार जात नाही. म्हणजे तसा तो अवयवान आहे. भावरूप आहे म्हणजे त्याला अस्तित्व आहे. कारण जर अंधकार आहे म्हणून आपल्याला वस्तूचं ज्ञान होत नाही ना, म्हणून तो त्याला अस्तित्व आहे. आणि तो संकोच विकासमान आहे. म्हणजे समजा छोट्या भांड्यात असेल, त्या भांड्यातून दुसऱ्या मोठ्या भांड्यात असं संकोच वाढणार आहे, कमी होणार आहे, असा अंधकार आहे. आणि हा अंधकाराचं आवरण त्या रज्जूच्या ठिकाणी आहे. म्हणून काय होतं? जेवढ्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश त्या अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. आता इथे एक प्रक्रिया आहे की ज्यावेळी आपण व्यवहारामध्ये पदार्थ पाहतो त्यावेळी आपल्याला दोन गोष्टी लागतात, एक वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. वृत्तीव्याप्ती म्हणजे काय की अंतःकरणाची वृत्ती पदार्थापर्यंत जाते. आणि फलव्याप्ती म्हणजे फलव्याप्ती म्हणजे काय? वृत्तीव्याप्ती आहे आणि फलव्याप्ती आहे.
म्हणजे पदार्थाच्या ज्ञानामध्ये, बाह्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये, व्यवहारामध्ये. पदार्थ दिसतो. वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्ती जाते, आणि फल व्याप्ती म्हणजे पदार्थ दिसतो तो त्या ठिकाणी. फल व्याप्ती म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे की चिदाभास. व्यवहारामध्ये वृत्ती व्याप्ती आहे म्हणजे वृत्ती लागते तिथे, आणि फल व्याप्ती. फल व्याप्ती म्हणजे चिदाभास जो अंतःकरण वृत्तीमध्ये आहे. वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्ती, आणि फल व्याप्ती म्हणजे त्या वृत्तीमध्ये जर चिदाभास नसेल तर त्याला ज्ञान होणार नाही, असं आहे. चिदाभास कुठे कुठे आहे? आता जड पदार्थामध्ये चिदाभास कुठे, जिथं अंतःकरण स्वच्छ असतं तिथेच चिदाभास राहतो ना. फल व्याप्ती पण हां वृत्ती, फल व्याप्ती नाही. मग आत्मज्ञानाच्या वेळी फल व्याप्ती का नाही महाराज? मुळात तुम्हाला पहिलं नाही समजलं आहे. वृत्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती. फल व्याप्ती म्हणजे चिदाभास. जिथे जिथे वृत्ती असते तिथे चिदाभास असतो. हा नाही नाही, प्राणाच्या साह्याने वृत्तीमध्ये चिदाभास असतो. हा, आणि तो वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण, अंधकाराचं आवरण दूर करते, आणि चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून वृत्ती मोठा जड आहे. हा, चिदाभासच्या साह्याने ज्ञान होईल. चिदाभासच्या साह्याने वृत्ती मोठ जडच आहे, जड आहे. चिदाभासाच्या प्राणाच्या साह्याने जाईल ना ताई वृत्ती. चिदाभास म्हणजे प्राण वेगळं नाही, पंचप्राण वेगळं नाही. चिदाभासाच्या साह्यानेच आणि ते प्रकाश अंधकार आणि वृत्ती म्हणजे चिदाभास जाणायला जातो, पण तो तदाकार होऊन जातो. त्यातच असल्यामुळं बाह्य पदार्थामध्ये काय होतं? बाह्य पदार्थामध्ये दोन्ही वृत्ती व्याप्ती आहे पण आणि फल व्याप्ती. त्या पदार्थाचा आपल्याला समजा तो पदार्थ माहित नाही, त्याच्यावर ज्ञान नसतं. ती वृत्ती गेली तिथं झाली तुमची वृत्ती, आणि हा जो डबा आहे पदार्थाचं ज्ञान झालं की झाली फल व्याप्ती. फल व्याप्ती म्हणजे चिदाभास ना. हा, चिदाभास नाही म्हणायचं. तर मग आता तो चिदाभास येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आत्मज्ञानाच्या तिकडे चिदाभास फक्त वृत्ती व्याप्ती. कारण तुम्ही चिदाभास ज्यावेळेस ज्ञान करून घ्यायला जातो आत्म्याचं, त्याचं ज्ञान करून घेऊ शकतो. पदार्थ ज्ञान झाल्याच्या वेळेस दोन्ही वृत्ती व्याप्ती पण आणि फल व्याप्ती, हे दोन्ही आहे. व्यवहारामध्ये वृत्ती व्याप्ती पण आणि फल व्याप्ती पण आहे, आणि परमात्मा प्राप्ती किंवा आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये वृत्ती व्याप्ती आहे, फल व्याप्ती नाही. कारण तो चिदाभास जो आहे तो त्याचाच असल्यामुळे त्याचाच तदाकार होतो. आता पुढे वाचा. अगदी निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार असता तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोहोचली नसती, व त्या चिदाभासयुक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता. असो वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे म्हणून तिला प्रकाशाची सहाय्यता आहे, पण रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करील असा पूर्ण प्रकाश नाही. मग आता काय होतं इथे की जर निबिड अंधकार असता तर तो वृत्ती काय आहे त्या रज्जूपर्यंत पोचलीच नसती, आणि चिदाभास वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता, आणि असो म्हणजे त्याला ते रज्जूचं ज्ञानच झालं नसतं, तो पाय तोडून गेला असता पुढे. पण काय होतंय की इथे वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे आणि तिला प्रकाशाची सहायता आहे, पण रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करील असा पूर्ण प्रकाश नाही. म्हणजे रज्जूचं ज्ञान होईल एवढा पूर्ण प्रकाश तिथे नाही आहे, मंद अंधकार आहे. आणि त्यामुळे काय होतं पुढे की पूर्ण प्रकाश असता तर रज्जूचे रज्जूरूपाने स्पष्ट भान झालेच असते. निबिड अंधकार नाही व पूर्ण प्रकाशही नाही, फक्त मंद प्रकाश आहे. त्या मंद प्रकाशाने ही रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. फक्त इदम म्हणजे हे काहीतरी पडलेले आहे असे रज्जूचे सामान्य ज्ञान होते. हे प्रकाश नसल्यामुळे काय होतं, पूर्ण
रज्जूचं ज्ञान होत नाही, फक्त इथे काहीतरी पडलेलं आहे, इथे काहीतरी पडलेलं आहे असं सामान्य ज्ञान होतं. तर हे काहीतरी पडलेलं आहे आणि सामान्य ज्ञान होतं. आणि त्यानंतर मग पुढे काय होतं त्याचा वाचा. निबिड अंधकार नाही व पूर्ण प्रकाशही नाही, फक्त मंद प्रकाश आहे. त्या मंद प्रकाशाने ही रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. फक्त इदं म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी पडलेले आहे असे रज्जूचे सामान्य ज्ञान होते. असं सामान्य ज्ञान आहे, इदं हे काय पडलेलं आहे असं सामान्य ज्ञान होतं. आणि आता पुढे वाचा त्याच्या. आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे, परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही, म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळे रज्जूच्या विशेष रूपाचे अज्ञान कायम आहे. हा, मग आता पुढे काय होतंय की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे, पण रज्जूचं काम काय आहे की अज्ञानाचं आवरण नाश करायचं आहे. पण योग्य तो प्रकाश म्हणजे तिला पाहिजे तेवढा प्रकाश तिथे नसल्यामुळे काय होतं, ती आवरण दूर करू शकत नाही. आणि म्हणून काय आलं, तिथे रज्जूच्या विशेष स्वरूपाचं तिला अज्ञान आहे. म्हणजे रज्जू रूपाने रज्जू त्याला दिसली नाही. मग सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, आणि ह्याच्यामध्येच भ्रम होतो. म्हणून माऊली इथे लिहितात की ते अज्ञान एक रुडे, तर ते अज्ञान एक रुडे किंवा भ्रमाची वाक्य काय म्हटलंय की सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे वस्तुस्प्रिय जे बुद्धिस्प्रिय हरदिशी ते वस्तुगामी. म्हणजे हे सामान्य रूपाने हे ज्ञान सर्वांनाच आहे, सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवंत मी जे म्हणतो ते आहेच. आणि पुढे मग ह्या भ्रमाची व्याख्या करताना अजून एक सुभाषितकार सांगतात की भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जना भ्रमेणेश्वर भावत्वम भ्रममूलमिदं जगत. म्हणजे या भ्रमामुळेच मी आहे, किंवा भ्रमेण हम मी, भ्रमेण तू, किंवा भ्रमेने देवाची पूजा करतो. आणि सर्व व्यवहार सगळे हे भ्रमामध्येच चाललेलं आहे असं सांगतात. आणि असं ह्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान ह्याच्यामध्येच हा भ्रम होतो. आणि हाच भ्रम आपल्याला पण झालेला आहे की आपल्याला पण मी आहे हे ज्ञान आहे, पण मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपल्याला ज्ञान नाही. म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचं विशेष ज्ञान आपल्याला नाही आहे. आणि ज्यावेळी विशेष ज्ञान होतं त्यावेळी अज्ञान निघून जातं. हा भ्रम आपल्याला आहे. मग त्यासाठी आता आपल्याला इथे जो दृष्टांत दिला आहे रज्जू सर्पाचा, तो दृष्टांत आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिथे काय प्रक्रिया घडली, त्या सामान्य ज्ञान कशाचं, विशेष स्वरूपाचं ज्ञान कशाचं, हे सर्व पाहून आपल्याला पुढे आहे. कारण हे जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ना, ते अज्ञानच आपल्याला सर्व ह्या भ्रमाला कारण आहे. म्हणून आपलं जे रूप आहे ते आपल्यापासून लांब आहे का? कारण परिमळाचे धाव भ्रमर ओढी तशी तुझी गोडी लागो मज अविट ग माये विटेना जवळी आहे परी भेटेन. म्हणजे तो जवळी आहे पण तो भेटत नाही आपल्याला. मग याचाच अर्थ आपल्याला तिथं आपलं त्याबद्दल अज्ञान आहे म्हणून तो आपल्याला भेटत नाही. तर हे अज्ञान दूर झालं तर तो आपल्याला नक्कीच आपल्याला त्याचं स्वस्वरूपाचं ज्ञान होईल. आणि या आपली जी अवस्था आहे त्याबद्दल माऊली सुद्धा लिहितात चांगलं की पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराड परी ते अभेरून गोचिड काय अशुद्ध न सेवती. म्हणजे ते गोचिड जे आहे ते त्या गाईच्या दुधाजवळच असतं, पण ते दूध सेवन नाही करत तर काय करतं, अशुद्ध रक्त सेवन करतं ना. तर तसं आपण ह्या सुस्वरूपाच्या जवळ आहोत, पण आपण विषयामध्ये आपण आनंद आहे समजतो आणि विषयच भोगतो. तर रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताची कामू विषय. इथे भ्रांती आहे म्हणूनच विषयामध्ये आपल्याला आनंद वाटतो आणि विषय सत्य आहे किंवा जगत सत्य आहे असं आपल्याला वाटतं. तर हे सर्व हे ह्या भ्रमामुळे होतं आणि त्या भ्रमाची
प्रक्रिया काय होते की सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, म्हणून आपल्याला ह्या इथे गोष्टी घडतात। आणि पुढे ह्या गोष्टी जे म्हणजे विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान ह्यामुळे काय होतं, भ्रम निर्माण होतो आणि ह्या भ्रमामुळेच ह्या सर्व भ्रमच हा सर्व अज्ञानाला कारण आहे आणि ह्या भ्रमामुळेच सर्व या गोष्टी होतात। आणि इथे बघा की विशेष स्वरूपाचं ज्ञान जर झालं ना आपल्याला, सामान्य स्वरूपाचं ज्ञान हे सर्वांना आहे, पण विशेष स्वरूपाचं जर ज्ञान आपल्याला झालं तर आपला भ्रम निघून जातो। त्याला एक दृष्टांत महाराजांनी सांगितला होता की ज्यावेळी हनुमंतराया द्रोणागिरी पर्वत आणायला चालले होते, तर त्यावेळी तिथे वरून जात असताना त्यांना एक कालनेमी राक्षस होता, तो त्यांचा वेळ घालवण्यासाठी ते बसला होता। कारण का ही जी द्रोणागिरी पर्वतावरची जी वल्ली आहे, जी अमृतवल्ली, ती सकाळ सूर्योदय व्हायच्या आतमध्ये त्यांना द्यायची होती आणि जर ह्याचा वेळ गेला तर तो काय सूर्योदयाच्या नंतर जर घेऊन गेला तर त्याचा काय उपयोग न होणार आहे, म्हणून ह्याचा वेळ घालवायचा होता हनुमंतरायांचा। म्हणून त्याने काय केलं की साधूचं वेश धारण केला आणि जय राम श्रीराम असं जप करत राहिला मोठ्याने। आता हनुमंतच राहायचे तर जयराम श्रीराम असं जप करत ऐकल्याबरोबर त्यांना वाटलं अरे इथे कोणतरी साधू महात्मा आहे आणि आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे असं त्यांना वाटलं। एक स्वभावताच, कारण प्रभू रामाशिवाय एकनिष्ठता त्यांची जी आहे ती इतर ठिकाणी नव्हतीच। म्हणजे हनुमंतराय म्हणजेच प्रभू राम एवढं त्यांचा हे होता, निष्ठा होती। मग तो आवाज ऐकल्याबरोबर खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर बघितलं की साधू इथे जप करतात, तर म्हटले आपण जरा काय करूया, थोडंसं स्नान करू आणि हातपाय धुवू आणि येऊ परत दर्शन घ्यायला। म्हणून ते नदीवर गेले आणि तिथे स्नान केलं, स्नान वगैरे सुचिरभूत झाले। त्यावेळी तिथे त्या असणाऱ्या मगरीने त्यांना सांगितलं की हनुमंतराया, तुम्ही जो हा साधूला भेटायला चाललेत ना, तो साधू नाही आहे, तर तो राक्षस आहे। आता तिने विशेष स्वरूपाचं ज्ञान करून दिलं की नाही मगरीने, मग त्यांचा भ्रम राहील का? जरी साधू दिसला तरी तो कोण आहे, हे राक्षस आहे, त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं त्यांना, त्यामुळे त्यांचा भ्रम निघून गेला आणि म्हटले हा माझा वेळ घालवायसाठी इथं आलाय का, ठीक आहे। मग त्यांनी गेले आणि साधूंना सांगितलं, साधू महाराज जय श्रीराम, तुमचे पाय कुठे आहेत, दर्शन घ्यायचं मला। मग त्यांनी लगेच पाय पुढे केले, पाय पुढे केल्याबरोबर त्यांनी पायाला धरलं, घर फिरवलं आणि आपटून मारून टाकलं। मग असं होतं की विशेष स्वरूपाचं ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी मनुष्याला किंवा जीवाला भ्रम राहत नाही, त्याचं अज्ञान निघून जातं। म्हणून विशेष स्वरूपाचं ज्ञान होणं हे आवश्यक आहे। तर असं हे प्रक्रिया आहे ही, आणि हीच पुढे आपल्याला आता पुढे ते कसं होतं, अजून सामान्य स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे। आता ह्याच्यामध्ये भ्रम झालेला आहे आणि त्याची पुढे काय प्रक्रिया होते ते आता ऐका। वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही, कारण वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थास ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे। आणि त्या ब्रह्मचैतन्याचे आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे। कसं आहे की रज्जू आश्रित का म्हणता येणार नाही? रज्जू सर्वांना अधिष्ठान काय ब्रह्मच आहे, पण रज्जू आश्रित का म्हणता येणार नाही? हे जे अज्ञान आहे ते रज्जू आश्रित का म्हणता येणार नाही? मला सांगा, रज्जू आश्रित का म्हणता येणार नाही? जे अज्ञान आहे ते रज्जू आश्रित का म्हणता येणार नाही? कारण सर्व ठिकाणी ब्रह्मचैतन्य सगळ्या ठिकाणी, सगळ्या जगताला अधिष्ठान ब्रह्म आहे। वेदांत मताप्रमाणे व्यवहारिक सर्व पदार्थांना अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे। इथे जड पदार्थ, हा जड पदार्थ, एक जड पदार्थ दुसऱ्या जड पदार्थाला अधिष्ठान होत नाही, म्हणून रज्जू जड आहे, म्हणून रज्जूच्या आश्रित म्हणता येणार नाही। तर अज्ञानाला आश्रित काय म्हणावं लागेल? चैतन्यच म्हणावं लागेल। म्हणून
पुढे म्हणतात काय की वेदांत मतात सर्व व्यवहारिक पदार्थास ब्रह्मचैतन्यच अधिष्ठान आहे आणि त्या ब्रह्मचैतन्याच्या आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. म्हणून माऊली इथे लिहितात की सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या सुती ओविले तैसे म्या जग धरले सबाह्य अभ्यंतरली सबाह्य अभ्यंतरी. हे सर्व भगवंतानेच हे व्यापलेलं आहे. सुवर्णाचे मणी केले आणि सोन्याच्या स्तुती ओविले, म्हणजे सुवर्णाचं मणी आणि स्तूत पण सोन्याचंच, म्हणजे सर्व म्हणजे आता हे जे जगत दिसतंय हे पण काय ब्रह्माहून वेगळं नाही आहे, त्याच्यापासूनच झालेलं आहे. म्हणजे सोन्याचा अलंकार असतील आणि लगड ही त्याच्यापासूनच ते अलंकार झालेले आहेत नाही सगळे. मग तसं त्याच्या ठिकाणी सोनं नाही काय, ज्या सोन्याचे अलंकार तिथे सोनं नाही, सोनं आहे तिथे. मग तसंच हा भगवंत आहे ना, हा तो ह्या जगतामध्ये आहे आणि त्याच्याहून तो वेगळा आहे. म्हणजे ब्रह्माच्या एका अंशावर हे जगत सांगितलेलं आहे, माया सांगितलेली आहे. मग तो त्याच्याहून कितीतरी व्यापक आहे. मग तो म्हणजे ह्या जगतामध्ये पण आहे आणि जगताबाहेर पण आहे. तो आत बाहेर संपूर्ण व्यापलेला आहे. आणि हे त्याच्या आश्रित काय म्हणून काय म्हटलंय की रज्जू आश्रित न म्हणता त्याला अधिष्ठान कोण ब्रह्मचैतन्यच म्हणावं लागेल. आणि त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी काय आहे, त्रिगुणात्मक अज्ञान आहे. आता त्रिगुणात्मक अज्ञान म्हणजे कोणते तीन गुण, तर सत्व रज आणि तम. पण सत्वगुणाला पण इथे बघा त्रिगुणात म्हणजे सत्वगुण पण त्रिगुणात आला ना, त्याला पण अज्ञान म्हटलंय. म्हणजे सत्वगुण जरी सत्वगुणामध्ये ज्ञान होतं, म्हणजे सत्वात संजयते ज्ञान रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. म्हणजे सत्वात ज्ञान होतं, पण ते सत्वात जे ज्ञान आहे त्याचा पण जर अहंकार झाला तर तो लयालाच कारण आहे. उलट एखाद्या वेळेस तमोगुणाचा रजोगुणाचा परवडेल, पण सत्वगुणाचा अहंकार हा खूप बाधक आहे. म्हणून सत्वगुणाला पण अज्ञानच म्हटलेलं आहे. आणि तो अज्ञान कसा आहे, हे त्रिगुणात्मक आहे. म्हणून माऊली अजून एका ठिकाणी म्हणतात की ते अविद्येच्या पोटी उज्जत ठेव किरटी आपणा ते वाटी तिन्ही ठाई. म्हणजे ती अविद्याच काय करते, त्या आपल्याला तिन्ही ठिकाणी विभागते. म्हणजे ती कुणावर राहते, ब्रह्मावर. म्हणजे स्वआश्रय आणि स्वविषय आहे. म्हणजे ब्रह्मावरच राहते आणि ब्रह्मालाच विषय करते, म्हणजे आवरण घालते. आपल्याला घालतेलच आहे ना तसं तिने आवरण, आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. मग ती स्वआश्रय आहे आणि स्वविषय आहे, म्हणजे त्याच्यावरच राहते आणि त्यालाच आवरण घालते. म्हणजे अंबुला आंबुली आहे संगतीनं सोय अंबुली जगवे चोज आहे का. म्हणजे ती अंबुला आंबुली आहे संगतीनं सोय आणि अंबुली जगवे चोज आहे का. म्हणजे दोघं एकत्र आहेत पण त्याला त्याची कल्पनाच नाही, पण ही इकडे संपूर्ण जग एवढा प्रसवते. असं हे सर्व रचना आहे भगवंताची. म्हणून ती स्वआश्रय आहे आणि स्वविषय आहे. आणि ती कशी आहे, आपल्याला तीन ठिकाणी विभागते. म्हणून त्रिगुण त्रिपुरी वेडीला जीवित्व दुर्गे आडीला तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. म्हणजे त्रिपुरासुराचं वध ज्यावेळी करायचं होता ना भगवंतांना, म्हणजे भोलेनाथांना 10,000 वर्ष त्यांचं युद्ध चाललं होतं, पण त्यांचं काही वध होत नव्हता. कारण त्यांना एक वरदान होतं, ती त्रिपुर आहेत ना अंतराळात फिरत होती आणि ती ज्यावेळी एकाच रेषेत येतील त्यावेळीच त्यांचा वध होणार होता. आणि ती एकाच रेषेत कधीच येत नव्हती. त्यामुळे 10,000 वर्ष भोलेनाथांचं युद्ध त्यांच्यावर चाललं, पण ते काय त्यांना तो त्रिपुरासुराचा काय वध होत नव्हता. मग शेवटी भगवंतांनी गणेशाची आराधना केली, गणपतीरायांचं आराधना केली आणि गणेशांनी त्यांना मग प्रसन्न होऊन ज्यावेळी प्रसन्न झाले त्यावेळी ती मग तीन पुरं आहेत ना ती एका रेषेत आली आणि भोलेनाथांनी त्यांचा वध केला. मग म्हणून तिथं म्हटलं की तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. त्या आत्मरूप गणेशाने त्यांना प्रसन्न झाले म्हणून ते 3 त्रिपुरासुराचा वध झाला. तसं आपल्याला ह्या त्रिगुणाचा किंवा त्रिपुटीचा वध करायचा आहे.
तर त्यासाठी सद्गुरू रूप आपल्याला सहाय्य ज्यावेळी होतील त्यावेळीच आपल्याला हा त्रिपुराचा किंवा त्रिगुणाचा जो वध किंवा त्रिगुणाच्या अतीत आपल्याला जायचं आहे, तर ते सद्गुरूंच्या सामर्थ्यानेच सद्गुरू ज्यावेळी आपल्यावर कृपा करतील त्यावेळी ते शक्य होईल. आणि अशी ही माया ही कशी आहे की त्रिगुणात्मक आहे. आणि सत्वगुण मगाशी मी म्हटलं ना, सत्वगुण पण बाधक आहे. कारण माऊलीच आपला भगवंतच आपल्याला 14 अध्यायात सांगतात बघा, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति. म्हणजे ते तत्र सत्व निर्मल म्हणजे निर्मल आहे, प्रकाश आहे, त्याच्यामुळे ज्ञान होतं. पण सुखसंगेन बध्नाति, या सात्विक सुखाच्या आनंदामध्ये ते आपल्याला बंधन करणार आहे. म्हणून सत्वगुण सुद्धा आपल्याला त्याचा त्याग करून पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून ही कशी माया आहे, 3 गुणात्मक आहे. आणि त्या त्रिगुणात्मक मायाला आपल्याला पार करून पुढे जायचं आहे. तर सत्वगुण सुद्धा अज्ञानच आहे. आणि ती ब्रह्मचैतन्याचे आश्रित म्हणजे स्वआश्रित आणि स्वविषय आहे. आणि ह्या रज्जूला आश्रित न म्हणता त्याला त्याच्या ठिकाणी रज्जू चैतन्य किंवा ते जे चैतन्य आहे तेच त्याला अधिष्ठान आहे असं म्हणावं लागेल. आता वाचा पुढे. त्या चैतन्याश्रित अज्ञानासच माया, प्रकृती, अविद्या वगैरे नावे आहेत. आता बघा त्या चैतन्यालाच काय म्हटलं की चैतन्याश्रित अज्ञानासच माया, प्रकृती आणि अविद्या अशी नावं आहेत. आता एकच आहे ती 3 नावं वेगळी घेतली. म्हणजे याचाच अर्थ काहीतरी तिचं वेगवेगळं कार्य असेल म्हणून तिने 3 नावं घेतली ना, नाही तर एकच माया म्हटले असते. तर तिला 3 नावं कशी आहेत का म्हटलेत, कारण माया कधी होते ती ज्यावेळी ईश्वराची उपाधी होते त्यावेळी ती माया होते. आणि ज्यावेळी सर्व हे जग प्रसवते त्यावेळी ती प्रकृती होते. आणि ज्यावेळी जीवाला आवरण घालते त्यावेळी ती अज्ञान अविद्या होते. म्हणून एकाच ही पण 3 ठिकाणी तिचं नाव झालं. जसं आपल्याला मुलगा आपल्याला वडील किंवा बाबा म्हणतो, बहीण आपल्याला दादा म्हणते, किंवा आई आपल्याला नावाने हाक मारते. म्हणजे एकच व्यक्ती असते पण वेगवेगळ्या कार्यामुळे तिला वेगवेगळी नावं पडतात. तशी मायेला ह्या 3 नावं पडली काय, माया, प्रकृती आणि अविद्या अशी तिला ही 3 नावं आहेत. म्हणजे जीवाच्या ठिकाणी आवरण घातले म्हणून अविद्या, आणि ईश्वराची उपाधी आहे म्हणून माया, आणि ही जगाची उत्पत्ती करते म्हणून तिला प्रकृती, तमोगुण प्रधान होऊन जगाची उत्पत्ती करते म्हणून तिला प्रकृती पण म्हटलेलं आहे. जीवाला अज्ञान घालते म्हणून अविद्या म्हटलेलं आहे. त्या अविद्येचं स्वरूप माऊली लिहिता तिथे की अविद्या येणे नामे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. म्हणजे अविद्याच काय सांगते, मी विद्यमान नाही आहे. अविद्या म्हणजे मी नाही आहे, पण ती अविद्या जी आहे ही विद्यमानाची नव्हे, पण ती स्वतःच्या तोंडाने सांगते मी विद्यमानच नाही. अविद्याने नामी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. ती आधीच सांगते की मी नाही आहे, पण आपल्याला ते कुठे पटत आहे, त्या अविद्या नाहीच आहे. जर पटलं असतं तर आपण हे स्वस्वरूपाची प्राप्ती करण्याच्या मागे लागलो असतो, धडपडलो असतो, ठीक आहे ना. कारण आपल्याला किती वेळ राहिला आपल्याकडे तो वेळ आपल्याला माहीत नाही. मग तरी पण आपण ह्या मायाजाळामध्ये अडकून राहिलेलो आहे. मी विद्यमानाची नव्हे, अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. तीच नाही आहे असं स्वतःच सांगते, पण ती. आणि प्रकृती येणे नावे, प्रकृतीचं प्रमाण म्हटलं तर प्रकृती करी कर्मे ती म्या केले म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीचे जीव. मायेला प्रमाण म्हटलं तर माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही, वस्तू प्रभेची पायी प्रगट होय. माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही,
मग वस्तू प्रभेची पायी प्रगट होईल. माया ही नाहीच आहे, पण वस्तूच्या म्हणजे त्यात ब्रह्माच्या अधिष्ठानामुळे तिला हे आहे, स्वरूप आहे किंवा तिला अस्तित्व आहे. हां, प्रकृतीची व्याख्या प्रकृती करे व्याख्या. हां, श्री तमोगुण प्रधान होऊन जगाची उत्पत्ती करते. तमोगुण प्रधान होऊन जगाची उत्पत्ती करते म्हणून तिला प्रकृती म्हणतात. प्रकृष्टेन कृती इति प्रकृती. प्रकृष्टेन कृती इति प्रकृती. आणि हे एक तिचं काम आहे ना, जे मायेचं, हे सतत आवरण घालते आणि विक्षेप दाखवते. हे तिचं काम आहे मायेचं, आवरण घालायचं आणि विक्षेप दाखवायचं. पहिलं ते आवरण घालते, नंतर विक्षेप दाखवते. जसं नवीन लग्न झालेली स्त्री असते, ती काय करते, नवऱ्यावर पहिला आवरण घालते. आवरण घालले मग तिच्या ताब्यात आला की मग ती विक्षेप दाखवते की हा भाव तुमचा भाव नाही आहे, हा तुमचा वैरी आहे, ही घरातली माणसं आहेत ती तुमची वैरी आहे, असं ती विक्षेप दाखवते. म्हणून हे मायेचं कार्य आहे, आवरण घालणं आणि विक्षेप दाखवणं. तर असं हे मायेचं स्वरूप आहे. तिलाच माया, प्रकृती, अविद्या अशी नावं आहेत. आता वाचा. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे असे म्हटले म्हणजे रज्जू सहित चैतन्याचे अधिष्ठान आहे. ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यावयाचे असते त्या पदार्थास उपाधी मानून मग घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. हां, मग जर सगळीकडे जर चैतन्य भरलेलं आहे तर मग रज्जूला पण चैतन्यच अधिष्ठान म्हणावं लागेल. आणि चैतन्य रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेच. आणि ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यायचे असते त्या पदार्थास उपाधी मानून घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. म्हणजे काय करतात की पदार्थाला अधिष्ठान न म्हणता काय म्हणतात की ज्या पदार्थाच्या ठिकाणी त्याला उपाधी मानायची, घटाला जर घटाचं म्हणायचं असेल तर घटोपहित चैतन्य, रज्जूला म्हणायचं तर रज्जोपहित चैतन्य असे म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. आता पदार्थात उपाधी मानून, आता उपाधी म्हणजे आपल्याला आधी कळलं पाहिजे, आपलं अंतःकरण उपाधी असायला पाहिजे का विशेषण असलं पाहिजे? उपाधी. का उपाधी असलं पाहिजे? कारण संपूर्ण आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. उपाधीची व्याख्या काय आहे? आपण वेगळे राहून दुसऱ्याचं म्हणजे अंतःकरण काय होईल? वेगळं राहील, साक्षी राहील आणि समोरच्या जगताचं ज्ञान करून देईल. त्यावेळी त्या अंतःकरणाला सुखदुःख होणार नाही. वेगळा आहे ना, तो वेगळा राहील, म्हणजे त्याच्याशी तो मिसळणार नाही किंवा चिकटणार नाही तो. पण विशेषणाची व्याख्या काय, विशिष्टाची व्याख्या काय आहे? हा, आपल्या धर्मात दुसऱ्याचं ज्ञान करून देतं ते विशिष्ट. मग आपलं अंतःकरण विशिष्ट आहे की उपाधी आहे? उपाधी करायचं आपल्याला, विशिष्ट आहे. तर आपलं अंतःकरण विशिष्ट आहे कारण आपलं संसारामध्ये आपलं मन रमलेलं आहे. कारण म्हणून ते आपल्या संसार आपल्या चित्तामध्ये भरलेला आहे. मग तो संसार ज्यावेळी आपल्याला वाटेल नकोसा, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, असं ज्यावेळी होईल, तुका म्हणे कडू, ज्यावेळी हा प्रपंच आपल्याला कडू वाटेल त्यावेळी आपलं अंतःकरण उपाधी होईल. तो नाही तोपर्यंत आपल्याला आपण जोपर्यंत करतोय, बायका मुलांमध्ये रमतोय किंवा बायकोला किंवा मुलांना काय झालं का आपण दुःखी होतोय, आहे की नाही? मग याचा अर्थ काय की आपलं अंतःकरण विशिष्ट आहे. आपल्याला ते उपाधी करायचं आहे. उपाधी केलं तरच आपण मोकळे होऊ किंवा त्या सुखदुःखाचे आपल्याला
बाधा होणार नाही. मग तसं उपाधीने युक्त तो उपहित आणि विशेषणाने युक्त तो विशिष्ट. तुम्हाला एक मागे महाराजांनी लिहून दिलं होतं आपल्याला, ते दाखवतो तुम्हाला. एक हे आहे, उपाधीने युक्त तो उपहित, विशेषणाने युक्त तो विशिष्ट. उपाधीने युक्त तो उपहित, विशेषणायुक्त तो विशिष्ट आणि पुढे उपलक्षित, उपलक्षणाने युक्त तो उपलक्षित. उपाधीने युक्त तो उपहित, विशेषणाने युक्त तो विशिष्ट. हा, आणि उपलक्षणाने युक्त तो उपलक्षित. उपलक्षित. मनुष्याचं अंतःकरण विशेषण असेल तो संसारी. मनुष्याचे अंतःकरण विशेषण असेल तर तो संसारी. मनुष्याचे अंतःकरण उपाधी असेल तर जीवनमुक्त. उपाधी असेल तर जीवनमुक्त. आणि मनुष्याचे अंतःकरण उपलक्षित असेल तर विदेहमुक्त. विदेह दशा वान. उपलक्षित असेल तर विदेहमुक्त. उपाधी असेल तर जीवनमुक्त. उपलक्षित असेल तर विदेहमुक्त. विदेहमुक्त. त्याला उदाहरण पण दिलंय. उपाधी म्हणजे त्याला उदाहरण काय आहे? विशेषणाचं उदाहरण म्हणजे काय? विशेषणाचं उदाहरण सांगा. काळी गाय. काळी गाय. लगेच त्याच्या पुढे लिहायचं, उदाहरण लिहायचं. विशेषणाचं विशेषण असेल तर संसारी. उदाहरणार्थ काळी गाय. आणि उपाधीचं उदाहरण उपाधीचं उदाहरण कर्णचष्कुले आहे. घटाकाश. घटाकाश. आणि उपलक्षणाचं उदाहरण आहे काकवान देवदत्ताचे घर. काकवान देवदत्ताचे घर. अजून विशेषणामध्ये यांना डिटेल लिहा तुम्ही की विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. मग विशेषण काय? त्याच्यामध्ये गाय, विशेष गाय, विशेषण काळा रंग आणि विशिष्ट काय झाली? काळी गाय. विशेषणाचं विश्लेषण लिहा. विशेष अधिक षटकोनातला त्याला य. विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. आता खालच्या लाईनला लिहायचं. खालच्या लाईनला लिहायचं विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. आणि त्याच्या खालच्या लाईनला लिहायचं विशेष गाय. विशेष गाय अधिक विशेषण काळा रंग. मग काळी गाय. विशिष्ट काळी गाय. आता आपल्या संसारीचे त्याच्याच खालच्या लाईनला लिहायचं कुटस्थ चैतन्य. विशेषण अंतःकरण आणि विशिष्ट अंतःकरण विशिष्ट जीव म्हणजे संसारी. आपल्या बद्दल पण ते त्याची खोड कशी आहे की कुटस्थ चैतन्य. विशेष काय? कुटस्थ चैतन्य. विशेषण अंतःकरण. अंतःकरण विशेषण आहे.
आणि विशिष्ट अंतःकरण विशिष्ट जीव म्हणजे संसारी. हा विशेष आहे ते कुटस्थ चैतन्य. आता उपाधीचं तसंच आहे. उपाधीचं उपधेय उपाधीचं लिहा. उपधेय अधिक उपाधी बरोबर उपहित. उपहित उपाधीचं सांगू. उपधेय अधिक उपाधी बरोबर उपहित. आणि त्याचं खाली उदाहरण घ्या. उपधेय आकाश, उपाधी घट. उपधेय उपधेय आकाश आणि त्याच्या खाली उपाधी घट आणि उपहित घटाकाश बरोबर घटाकाश. आणि तर आपल्या जीवाबद्दल त्याचं विश्लेषण असं आहे. कुटस्थ चैतन्य अधिक उपाधी त्याची अंतःकरण. आता काय झाली उपाधी झाली मग तो कोण झाला अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे जीवनमुक्त अंतःकरणोपहित. आता उपाधी काय झाली अंतःकरण झाली. मग तो अंतःकरणोपहित चैतन्य हे आपण असं स्पष्ट दिलं तर आपल्याला ते लक्षात कायमस्वरूपी राहील. म्हणजे विशेषण म्हणजे काय, विशिष्ट म्हणजे काय, उपाधी अंतःकरणोपहित चैतन्य बरोबर जीवनमुक्त. आणि उपलक्षण म्हणजे कधी असतं कधी नसतं त्याचं पण लिहून घ्या. उपलक्ष अधिक उपलक्षण बरोबर उपलक्षित. उपलक्षण अधिक उपलक्ष अधिक उपलक्षण बरोबर उपलक्षित. मग उपलक्ष काय आहे. देवदत्ताचे घर. देवदत्ताचे घर उपलक्ष. उपलक्षण काक. काक म्हणजे कावळा. आणि बरोबर उपलक्षित झालं काकवान देवदत्ताचे घर. आता खालचं पण अंतःकरण तसंच आहे आपल्या जीवाच्या बाबतीत. कुटस्थ चैतन्य कु अधिक कु फक्त लिहायचा आणि चैतन्य लिहायचं. कुटस्थ चैतन्य अधिक टिंब द्यायचा. अधिक अंतःकरण. मग अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य. अंतःकरणोपलक्षित पहित नाही अंतःकरणोपलक्षित साक्षी चैतन्य. अंतःकरण बरोबर अंतःकरणोपहित अंतःकरणोपलक्षित लक्षित साक्षी चैतन्य बरोबर विदेह मुक्त. हे उपलक्षण काकवान देवदत्ताचं घर समजलं का महाराज तुम्हाला. महेंद्र महाराज हो. म्हणजे एका घरावरती कावळा बसलाय. त्याला सांगितलं हे त्या देवदत्ताचं घर पण तो कावळा काय कायमचा बसून राहत नाही. हा कधी असतो कधी म्हणजे हा सांगतोय तो कावळा बसलाय ना ते देवदत्ताचं घर आहे. पण आता कावळा कधी असेल नसेल. मग तसं विदेह मुक्त जो असतो त्याचं अंतःकरण हे तसं असतं. कधी आपल्याला ते संसारामध्ये दिसेल रमताना पण तो त्याहून वेगळा असतो. असेल नसेल हे उपलक्षण कधी असतं कधी नसतं असं. तर हे उपाधी विशेषण आणि उपलक्षित. विशेषण उपाधी आणि उपलक्षित त्याचं आपलं सविस्तर आपण आता हे पाहिलं. तसं आता उपाधी आपल्या अंतःकरण आपलं काय पाहिजे उपाधी पाहिजे करायचं आणि विशिष्ट आहे. तसं इथे आता शास्त्रकार काय सांगतात की पदार्थाला उपाधी मानून घटोपहित चैतन्य पटोपहित चैतन्य असं समजुती करता म्हणण्याची पद्धत आहे. खरं चैतन्याच्या ठिकाणी हे घटपट वगैरे काय नाही पण एक समजुती करता पहिला सुरुवातीला सांगण्यासाठी शास्त्रकारांची अशी पद्धत आहे. आता पुढे वाचा.
त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही, ते रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणीच आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहे, म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. हा, म्हणून काय सांगितलं की अज्ञानाचं आवरण हे रज्जूच्या ठिकाणी नाही, ते चैतन्याच्या ठिकाणीच आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात म्हणजे एकाच वेळ ठिकाणी आहे. रज्जू पण आणि चैतन्य पण तिथेच आहे, म्हणून फक्त म्हणण्याकरता रज्जू आश्रित अज्ञान असं म्हटलं, रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला, व्यवहारासाठी म्हटलं. आपण म्हणतो एखाद्या वेळेस बघा की म्हणजे त्याला कारण वेगळंच असतं, पण आपण एखाद्याचंच नाव घेतो परत सुरुवातीला की ह्यांच्यामुळे झालं, पण खरं त्याला त्याच्या मागे किती जणांचे हात असतील किंवा त्याला मुख्य कोण असेल तो वेगळाच असतो, पण आपलं समोर एखादा माणूस असतो त्याचंच आपण नाव घेतो की नाही. तसं हे रज्जू आश्रित अज्ञान आहे, फक्त व्यवहारासाठी म्हटलं. फक्त खरा अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. आता पुढे घ्या. असो, मंदांधकारामुळे त्या रज्जूभहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. मग त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजेच विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्वरूपाने परिणाम पावते. हा, आता इथे काय म्हटलंय की मंदांधकारामुळे रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी असणारा अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. अंधकार कसा आहे? मंद अंधकार आहे, म्हणजे पूर्ण प्रकाश पण नाही आणि उजेड पण नाही, आणि त्यामुळे काय होतं, त्या अज्ञानाचा नाश त्या वृत्तीने होत नाही. त्या नाश मग काय होतं की त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन विकार उत्पन्न होऊन अज्ञान सर्वरूपाने परिणाम पावते. आता क्षोभ होतो, तिथे क्षोभ होते म्हणजे काय की जी वस्तू जशी आहे तशी प्रतीतीला न आली तर ती वेगळ्याच रूपाने प्रतीतीला येते, याला क्षोभ म्हणतात. म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी दिसली नाही तर त्यामध्ये क्षोभ होऊन वेगळाच पदार्थ प्रतीतीला येतो. आपल्याला पण जगत जे आहे किंवा ब्रह्माचं आपल्याला जसं आहे, ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्याचं आपल्याला तसंच स्वरूपाने आपल्याला दिसत नाही ना, प्रतीती येत नाही. मग काय होतं, त्याच्यामध्ये क्षोभ होतो आणि आपण जगताला सत्य म्हणतो. जगत सत्य, जगताला आपण सत्यत्वाची हे देतो, सत्ता देतो. जी ब्रह्माची सत्ता आहे ती जगताला देतो. अशा प्रकारे ते क्षोभ होतो. म्हणजे म्हणून रज्जूच्या ठिकाणी आपल्याला सर्प भासला. जी वस्तू जशी आहे तशी दिसली नाही, प्रतीतीला आली नाही तर ती वेगळ्या रूपाने प्रतीतीला वेगळ्याच पदार्थाने प्रतीतीला येते, वेगळ्याच रूपाने प्रतीतीला येते, त्याला क्षोभ म्हणतात. आणि परिणाम म्हणजे काय? उपादानाच्या समान स्वभाव आणि अन्यथा नंतर परिणाम पावते. म्हणजे तिच्यामध्ये क्षोभ होतो आणि सर्व रूपाने परिणाम पावते. उपादानाच्या समान स्वभाव आणि अन्यथा रूप. तिथे उपादान काय आहे? अज्ञान. अज्ञानाच्या समान स्वभाव म्हणजे अज्ञान कसं आहे? असंच जड दुःख रूप आहे. मायेचं कार्याचे कारणाचे गुण कार्यात येतात, तसे उपादानाच्या समान स्वभाव आणि अन्यथा रूप म्हणजे वेगळंच सर्व रूपाने प्रतीतीला आलं ना. ते ब्रह्म कसं होतं? सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्याच्यावर आपल्याला ते कसं जगत जे असंच जड दुःख रूप आहे ते आपल्याला प्रतीतीला येतं. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे ते आपल्याला प्रतीतीला येत नाही. मग तसं एक क्षोभ होऊन ते अज्ञान सर्व रूपाने ते अज्ञान प्रतीतीला हां विकार उत्पन्न होऊन सर्व रूपाने परिणाम पावते. परिणाम म्हणजे उपादानाच्या समान स्वभाव आणि अन्यथा रूप. म्हणजे दुधाचं दही, दुधापासून तर दही, दुधाचे गुण दह्यामध्ये येतात, पण रूप काय वेगळं आहे. तसंच ह्या उपादानाच्या समान स्वभावाने अन्यथा रूप परिणाम पावतात, क्षोभ होतो नाही. आता पुढे वाचा. आता तो अज्ञानकार्य सर्प व्यावहारिक म्हणावा तर रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो, म्हणून सत म्हणता येत नाही. हा, आता
सर्परूपाने तो प्रतीतीला आला. कोण? सर्प. मग तो सर्प जर व्यावहारिक सत म्हणावा म्हणजे त्याला जर कायमस्वरूपी म्हणजे ब्रह्माची सत्ता द्यायची त्याला, पारमार्थिक सत असं म्हणावं तर काय होतं? तर रजताना त्याचा बाध होतो. आता इथे प्रश्न एक आहे की बाध आणि नाश मध्ये काय फरक आहे? बाध आणि नाश. नाश क्रियेने होतो आणि बाध ज्ञानाने होतो. हा. प्रत्येकाला जायचं निश्चित आहे ना, बाद हा म्हणजे ज्ञानाने होतो. ज्ञानाने होतो. बाध हा ज्ञानाने होतो आणि क्रियेने नाश होतो. म्हणून आपल्याला बाध करायचा आहे, अज्ञानाचा बाध करायचा आहे. नाश होतो. हा. आणि बाध जी गोष्ट बाध ज्याचा होतो तो त्याला ज्ञानच आवश्यक आहे. जर तो नाश झाला असता तर त्याला क्रियेने तो झाला असता. म्हणून मग त्याला मागे बघा दुसऱ्या तरंगात वगैरे तो शिष्य शंका घेतो की याला कर्म उपासनेने पण ह्याला तुमच्या ज्ञानाची काय आवश्यकता नाही. उपासना केली किंवा कर्म केलं तरी ठीक आहे. म्हणजे तो जर नाशवान असतात तर ह्या गोष्टी झाल्या असत्या. पण तो कसं आहे, अज्ञान जे आहे ना ते त्याला ज्ञानानेच त्याचा बाध होतो. म्हणून बाध आणि नाश हे वेगळं आहे. क्रियेने ज्याचं निवृत्त होतं ते नाश आणि ज्ञानाने जे निवृत्त होतं ते बाध. म्हणून बाध. आणि इथे कसं आहे, बाध म्हणजे काय? अधिष्ठान मात्र अवशेष को बाध कहे है असं लिहिलं शास्त्रामध्ये. श्रुती अधिष्ठान मात्र अवशेष को बाध कहे है. मात्र अधिष्ठान मात्र अवशेष को बाध कहे है. म्हणजे अधिष्ठान सोडून जेवढं काय आहे अवशेष ते सगळं बाध आहे. म्हणजे आत्मा सोडून अनात्म पदार्थ जेवढे आहेत ते सगळे बाध योग्य आहेत असं म्हणतात. आणि बाध हा त्यासाठी एक दृष्टांत आपल्याला जर घेतला आपण तर कोणता? तर मृगजळ. सूर्याच्या दृष्टीने जर बघितलं तर सूर्याला विचारलं मृगजळ, तो सूर्य म्हणते मला काय माहीतच नाही, मृगजळ हे काय असतं ते मला काय माहीत नाही. मनुष्याच्या दृष्टीने बघितलं तर मृगजळ आहे पण तो काय बोलतो? मिथ्या आहे. आणि हरणाच्या दृष्टीने बघितलं तर सत्य आहे. कारण म्हणून त्याला नाव दिलं ना मृगजळ. कारण हरिण कसं आहे की हरिण आहे ना हे इतकं चपळ आहे की जळ चित्ता आहे ना, चित्ता हा चित्ता चपळ आहे खूप सगळ्या प्राण्यांमध्ये. तो त्यालाही 10 वेळामध्ये 10 वेळा जर त्यांनी पाठलाग केला ना हरणीचा तर 1 किंवा 2 वेळा तो हरणीला पकडतो. कारण हरण धावते कसे? सरळ नाही धावत हरण, अशी वाकडी तिकडे अशी. जो सरळ धावतो तो पकडता येते, पण हरण तशी नाही धावत, अशी उलट्या सुलट्या उड्या मारून धावते. मग त्यामुळे तो 1-2 वेळा ती हरण पकडली जाते. एवढी चपळ असणारी हरण काय होते की ती ज्यावेळी त्याला तहान लागते त्यावेळी ती तहान लागत असताना तिला ते मृगजळ दिसत असतं समोर. मृगजळ ज्यावेळेस बराड जमिनीवर दिसतं ना उन्हाच्या रोहिणी नक्षत्रामध्ये, ऊन ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस पाण्यासारखे लहरी दिसतात. ते मृगजळ ते तिला दिसत असतं आणि ती धावत धावत त्या, कारण तिला त्याच्या वेगाची तिला हे असते, सामर्थ्य माहिती असतं, पण ती जोरात धावत पडते. तहान लागलेली असते, पाणी पियायचं असतं. वाटेत जाताना तिला छोटे मोठे ओढे लागतात हरणीला, पण तिकडे ती लक्ष नाही देते. तिला समोर मृगजळ दिसत असतं, ते घेण्यासाठी ती धावते. म्हणून मृगजळ दिसे साचपणा आयसे खोटी असे पिसे ऊर फोडी. म्हणजे ते ऊर फोडतं त्याचा आणि हरण त्याच्यामध्ये मरतं. मृगजळ दिसे साचपणा आयसे कोटियाचे पिसे ऊर फोडी. मग ती त्या मृगजळ तिला मिळत नाही. कारण मृगजळ काय असतं? खोटं असतं, मिथ्या असतं. पण ती खरं मानते. तसं आपण संसाराला खरं मानले. मृगजळ दिसे साचपणा आयसे कोटियाचे पिसे ऊर फोडी. जाणून का करे आपला आले हात साधारे हित लवलाही विचारारे हित लवलाही. मृगजळ दिसे साचपणा आयसे कोटियाचे पिसे ऊर फोडी. आणि तसं आपण ह्या संसाररूपी मृगजळाला खरं मानलंय आणि ते
खरं म्हणून त्या संसार सुखाचा करीन असं आपण त्याला आणखीन प्रतिज्ञा दिली आणि म्हणून आपण त्याच्या मागे लागतो. पण ते खरं नाही आहे, ते मृगजळ आहे. हे मृगजळ आहे येण्यासाठीच आपल्याला धडपड आहे सगळं. ते मृगजळ आहे, ते मिथ्या आहे. म्हणजे जशी मनुष्याला दृष्टी आहे तशी दृष्टी येण्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय की हे संसार आपल्याला मिथ्या वाटला पाहिजे म्हणून हे आणि असं ज्यावेळी मिथ्या वाटेल त्यावेळी त्याचा बाध होईल. म्हणून हा ज्ञानानेच त्या अज्ञानाचा बाध होतो. आणि म्हणून काय म्हटलंय की तो जर रज्जूवर भासलेला सर्प जर सत म्हणावा तर तो रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो. म्हणून ज्ञानाने त्याचा बाध होतो. बाध होतो म्हणजे निवृत्त होतो आणि म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. म्हणून त्याला पारमार्थिक सत जे आहे ते म्हणता येत नाही. आता पुढे वाचा. मिथ्या आरणाच्या दृष्टीने मृगजळ सत्य आहे. सत्य आहे. सूर्याच्या दृष्टीने मृगजळ नाही असं नाही. मग कसं आहे? पहिलं कसं घ्यायचं, हरणाच्या दृष्टीने सत्य आहे, हां. मनुष्याच्या दृष्टीने मिथ्या आहे. मृगजळ हरणाच्या दृष्टीने सत्य आहे, मृगजळ मनुष्याच्या दृष्टीने मिथ्या आहे आणि मृगजळ सूर्याच्या दृष्टीने नाहीच. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जर विचारलं हे जगत झालंय का, नाहीच ना. अजाप तसं आहे. मग तो म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. त्या सर्पाला व्यावहारिक सत्यता म्हणावं तर त्याला सत म्हणता येत नाही. आता पुढे वाचा. आणि जर वंध्या पुत्राप्रमाणे असत म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून असतही म्हणता येईल. हा आता जर तो असत म्हणा चालेल ठीक आहे, सत नाही ना. म्हणजे आपले लोक कसे म्हणतात की चला नाही तुम्ही म्हणताय ना, हा चालेल मग आता असत म्हणा, सत नाही ना मग असत म्हणा, कारण तेवढंच आपल्याला येतं. खरा नाही मग खोटा म्हणा, आहे की नाही. तर तो असतही म्हणता येत नाही. का नाही म्हणता येत? असत कोणाला म्हटलंय की वंध्या पुत्राला. म्हणजे वंध्या पुत्र म्हणजे वंध्याचं पुत्र कधी झालेलं आहे का? नाही. हा म्हणजे मागे महाराजांनी एक सांगितलं होतं की भीष्माचार्याची मुलगी भीष्माचार्याची मुलगी शशशृंगाला धरून गंधर्व नगरामध्ये तिचा वंध्या पुत्राबरोबर विवाह झाला. अशी घटना झाली. म्हणजे भीष्माचार्याची मुलगी शशशृंगाला धरून गंधर्व नगरामध्ये वंध्या पुत्राशी तिचा विवाह झाला. ह्या गोष्टी शक्य आहेत का? भीष्माचार्याला एक मुलगी नाही, कारण म्हणजे आजन्म ब्रह्मचारी. त्यानंतर शशशृंग म्हणजे साशाचे शिंग ते नसतात, ते धरून गंधर्व नगरामध्ये म्हणजे आकाशामध्ये जे आपल्याला असं दिसतात ना ढगबिग थोडेसे असे थोड्या वेळासाठी, ते गंधर्व नगर, आणि तिथे जाऊन तिने वंध्या पुत्राशी विवाह केला. ह्या गोष्टी जशा शक्य नाहीत तसं हे जो रज्जूवर भासणारा सर्प असत म्हणावा तर तोही असत पण म्हणता येत नाही, कारण तो काय दिसतो ना तिथे येतो. म्हणून वंध्यापुत्राप्रमाणे काय तो असत नाही. म्हणजे वंध्यापुत्र शशशृंग किंवा खपुष्प, हा ते राहिलं एक माझं की भीष्माचार्याची मुलगी शशशृंगाला धरून गंधर्व नगरामध्ये वंध्यापुत्राशी खपुष्पाच्या माळा घालून तिने विवाह केला. अजून तर ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. तसा काय काय पुष्प म्हणजे काय? हा बरोबर आहे, प्रश्न विचारायचा. अशी शंका आली की लगेच विचार, कारण तुझ्या शंकेचं जर निवारण झालं तर तू पुढे तुझ्या बुद्धीला अजून चालना मिळेल. खपुष्प म्हणजे आकाशामध्ये असणारे ते पुष्प, म्हणजे ढग वगैरे ना, ढग वगैरे असे फुलासारखे दिसतात, तर त्याला खपुष्प म्हणतात. ते नसतं, मग ते त्याला सत्ता नाही. मग तसं हे असत आहे. आणि जर वंध्यापुत्राप्रमाणे असत म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीला येतो, त्यामुळे त्याला असतही म्हणता येत नाही. मग आता पुढे वाचा. याकरिता त्या सर्पास सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणणे भाग आहे, दुसरा मार्गच नाही. हा म्हणून काय म्हणायचं आता की सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणणे भाग आहे, हा दुसरा मार्गच नाही. आता काय म्हणायचं की सत असत पण नाही आणि सत असताहून विलक्षण. मग काही जण असे भेटतात आपल्याला
की सत असत नाही, असत नाही, मग सत असत म्हणा, दोन्ही सत असत. तर दोन्ही पण का म्हणता येत नाही महेंद्र महाराज? सत असत का म्हणता येत नाही? सत कारण ती एक दिसते आणि दुसऱ्या ज्ञानाने बाद होते. म्हणजे सत का म्हणता येत नाही तर ती ते ठीक आहे, सत नाही समजलं, असत नाही ते पण समजलं. मग आम्ही म्हणतो सत असत म्हणा, सत असत म्हणा, असं म्हणा म्हटलं तर सत असत म्हणा असं जर म्हणलं तर तेही शक्य नाही. का? कारण दोन विरोधी धर्म हा एकाच ठिकाणी राहत नाही. सत असत, सत म्हणजे काय? प्रकाश, आणि असत म्हणजे अंधार. हे दोन्ही एकाच एकत्र ठिकाणी राहतील का? म्हणजे दोन विरोधी धर्म एकत्र राहत नाही. म्हणून सत असताहून विलक्षण. हा म्हणजे सत पण नाही, असत पण नाही, आणि सत असत पण नाही, त्याहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असं म्हणा. म्हणून अनिर्वचनीय म्हणणं भाग, अनिर्वचनीय म्हणणेच भाग आहे. महाराजांनी इथे एक दृष्टांत सांगितला होता, तो सांगतो थोडासा. की एक जरा डोक्याने मंद असला हापमॅट जावई, तो जात असतो सासूरवाडीला, आणि सासूरवाडीला जात असतो. तर आता ह्याची परिस्थिती त्याला माहिती आहे आईला, म्हणून सासूरवाडीला जातं तर याची फजिती होऊ नये म्हणून ती काय म्हणते की तू आहे ना फक्त हो आणि नाही एवढीच उत्तरं दे. कुणी काय विचारलं हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं एवढंच उत्तर दे. हां बरोबर ठीक आहे, कारण बाकीचं उत्तर दिलं तर त्याचं अज्ञान किंवा याचा मूर्खपणा बाहेर पडेल ना, उघडकीस आहे. महा जातो सासूरवाडीला, आणि सासूरवाडीला गेल्यानंतर सासूरवाडी बुवा तिथे भेटतात त्यांना. तर मग विचारतात, त्यांचं आदर सत्कार करतात. झालं चहा पाणी वगैरे झाल्यानंतर विचारतात मग आई कशी आहे, बरी आहे ना? तो हो. नंतर मग म्हणतात पत्नी कशी आहे, बायको कशी आहे, बरी आहे ना? नाही, बरोबरही नाही. मग काय डॉक्टरकडे नेलं आहे काय? हो डॉक्टरकडे नेलं आहे. मग डॉक्टर काय म्हणतात, वाचेल का? नाही. म्हणजे असं जे बोलणं आहे ना, हो नाही, सत असत, सत नाही असत नाही, मग सत असत विलक्षण, असं हे ह्या सर्पाचं स्वरूप आहे. सत असताहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असं म्हणणं म्हटल्याशिवाय दुसरा मार्गच म्हणवतं ज्ञानाने भाग होतो. हो हे असंच म्हणवतं तर प्रतिदिला प्रतिदिला आहे. आणि सत असत पण नाही म्हणायचं. सत असत का नाही म्हणायचं? दोन विरोधी धर्म एकत्र हा राहतात. हे तिसरा प्रकार त्याच्यामध्ये. म्हणून ते सत असत आणि सत असताहून विलक्षण असं अनिर्वचनीय मिथ्या आहे. आता पुढे वाचा. दुसरा मार्गच नाही. याप्रमाणे शिंपीचे ठिकाणी रूपे किंवा स्थानूचे ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ उत्पत्तीची रीती मानतात. आणि अशा प्रकारे मग काय की जसं रज्जूवर सर्प निर्माण झाला तसंच शुक्तीवर रजत आणि स्थाणू पुरुष. महाराज सांगा तुम्ही स्थाणू पुरुष म्हणजे काय? झाडाचा खोड, खोड झाडाचं काय? खोड 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 हा बुदका. तर तो पुरुष दिसतो हा आपल्याला. बरोबर. हे काम विचारलं आपलं एक माहिती असावं म्हणून विचारलं. केव्हा दिसतो? हा संध्याकाळच्या वेळा पूर्ण अंधकारात, मंद अंधकारामध्ये सरपंच यांना प्रकाश अंधकार त्यावेळेस उजेड असं तर दिसतच नाही. तानुपुरुष त्याला म्हणतात. आणि तसे हे शुक्तीवर रजत आणि स्थानपुरुष हे असेच जसं रज्जूवर सर्प निर्माण झाला, प्रतीला आला, तसंच हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आणि अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ उत्पत्तीची रीती मानतात. आता पुढे शिष्य एक प्रश्न विचारतोय. प्रश्न काय आहे ते वाचा. शिष्य अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थोत्पत्तीची रीती म्हणतात. शिष्य महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले, आणि त्याच्या उत्पत्तीची साधना सामुग्री म्हणजे फक्त रज्जूपही चैतन्याश्रित अज्ञानच आहे हेही समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. आता म्हटलं सर्प उत्पत्ती झाला कसलं समजलं, पण त्याचं सर्पाचं ज्ञान कसं झालं? कारण सर्प आणि सर्पज्ञान वेगळं आहे ना, एकच आहे.
नाही वेगळे हा का वेगळं आहे? कारण कारण गणपती चैतन्य हा म्हणजे वेगळं का सांगितलंय? कारण तेच आपल्याला भ्रमाला कारणीभूत आहे. हा, ते भ्रमाला कारणीभूत तेच आहे. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान हे वेगळं केलं तरच आपल्याला तो भ्रमाची संगती लावता येते. नाहीतर आणि ते ज्ञानच आपल्याला अज्ञान जे आहे सर्पाचं ज्ञान म्हणजे तेच सर्पाचं जे ब्रह्मज्ञान झालेलं आहे तेच घालवायचं आहे ना, ज्ञान घालवायचं आहे का आपल्याला ते रजत किंवा दोरी नष्ट नाही करायचे. तसं जगत आणि विश्व आणि आभास, आपल्याला विश्वाचा आभास जो झालेला आहे तो नष्ट करायचा, आपल्याला विश्वाला नष्ट नाही करायचं. म्हणून सर्प आणि सर्पज्ञान हे दोन वेगळे आहेत. तसं ज्ञान आपल्याला जे अज्ञान आपलं जे आहे ते निवृत्त करायचं आहे. विश्वाबद्दलचं जे सत्यत्वाचा निश्चय तो निवृत्त आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी हे दोन वेगळे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता सर्पज्ञानची उत्पत्ती कशी ते सांगण्यासाठी इथे आता शिष्याने प्रश्न केला. सर्प समजला, आता सर्पज्ञान कसं झालं. आणि त्यासाठी काय म्हणतात की त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री म्हणजे रज्जुपैत चैतन्यशील अज्ञान हे समजलं. म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीची साधन सामुग्री काय आहे तर रज्जुपैत चैतन्यशील अज्ञान. आता सामुग्री म्हणजे काय? सामुग्री म्हणजे कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. आणि कार्य ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं त्याला कारण म्हणतात. आणि अशी अनेक कारणं ज्यावेळी एकत्र येतात त्याला सामुग्री म्हणतात. कार्याची उत्पत्ती कारणापासून होते आणि अशी अनेक कारणे ज्यावेळी एकत्र येतात त्याला सामुग्री म्हणतात. आणि इथे ही सामुग्री त्याने इथे सर्पाला सामुग्री कोणती आहे? सर्पाला जी उत्पन्न झाली त्याला 3 सामुग्री सांगितले. एक मुख्य सामुग्री, सहाय्यक सामुग्री आणि प्रतिबंधका अभाव, या 3 गोष्टी आहेत सामुग्रीमध्ये. मुख्य सामुग्री, सहाय्यक सामुग्री आणि प्रतिबंधका अभाव. मुख्य सामुग्री याच्यामध्ये काय आहे की नेत्र, म्हणजे रज्जूवर जो सर्प भासला तो कसा भासला तर त्याला मुख्य सामुग्री नेत्र. आणि सहाय्यक सामुग्री प्रकाश, सहाय्यक सामुग्री प्रकाश. आणि प्रतिबंधका अभाव, ह्या 3 गोष्टी एकत्र. प्रतिबंधका अभावामध्ये मंद अंधकार, ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या म्हणून रज्जूवर सर्प भासला. आणि सर्पाचं ज्ञान कसं होतंय त्याचा आता शिष्य प्रश्न विचारतोय. पण आपलं आता वेळ संपले, आपण इथे थांबू. पण जाता जाता मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन. आणि ती गोष्ट थोडी म्हणजे अज्ञान आवृत्त जे होतं, कारण म्हणजे काय सांगतो? कार्याची ज्यापासून उत्पत्ती होते त्याला कारण म्हणतात. हे इथे आता घेण्यासाठी कार्याची उत्पत्ती ज्यापासून होते त्याला कारण म्हणतात. आणि अशी अनेक कारणे एकत्र आली की त्याला सामुग्री म्हणतात. तर एक आहे ना सुंदर असं चित्र हे होता, म्हणजे मूर्तिकार होता. आणि तो मूर्तिकार हुबेहूब अशी मूर्ती घडवायचा, असा एकदम निष्णात असा तो मूर्तिकार होता. आणि त्याची माहिती राजाला मिळाली की अरे आपल्या राज्यामध्ये असा एक मूर्तिकार आहे की जो हुबेहूब म्हणजे ती मूर्ती पाहिली की जसं काय प्रत्यक्ष साक्षात सगुण भगवंत परमात्मा किंवा पांडुरंगरायाच समोर उभे आहेत असं की काय असं आपल्याला वाटेल, अशी हुबेहूब मूर्ती बनवायचा. तर राजाला ती त्या मूर्तिकाराची माहिती मिळते. तर तो जातो आणि राजा सांगतो की त्या आपल्या प्रधानाला की त्या चित्रकारा आपल्या मूर्तिकाराला बोलवून घेऊन ये. मग ठीक आहे बोलतं, चालेल. मूर्तिकाराला बोलवलं जातं. मग राजा त्याला विचारतो की
तू हुबेहूब मूर्ती बनवतो असं आम्ही ऐकलं आहे. तर तो बोलतो हो खरं आहे. तर मग मला एक आहे ना असं सुंदर मंदिर बनायचं आहे. तू जर खरोखर तू मूर्ती आणि त्याने पण तो नंतर जाऊन पाहतो की त्याच्या ज्या मूर्ती बनवलेल्या असतात त्या ते खरोखर तो मूर्ती जी बनवायचा तो हुबेहूब बनवायचा. आणि मग असं झाल्यानंतर काय होतं की राजा बोलतो की आपण आहे ना एक सुंदर मंदिर बांधूया आणि त्या मंदिरामध्ये एक सुंदर अशी मूर्ती प्रतिष्ठापना करूया असा माझा मानस आहे. तू आपल्या राज्यामध्ये आहेस तर त्याचा एक आपल्याला उपयोग होईल. मग बोला हा म्हणतो मूर्ती ठीक आहे चालेल. मग मला त्यासाठी आवश्यक असणारे दगड जे आहेत ते घेऊन ये. मग सगळे दगड घेऊन आणले जातात. आणि मग मूर्तिकार आपल्या त्या मूर्ती शाळेमध्ये त्या मूर्तीला घडवायला सुरुवात करतो. तर एका दगडाला तो समोर घेतो आणि दगडाला ते छिनीने हातोडीचे घाव मारणार एवढ्यात तो दगड आतून बोलायला लागतो की हे मूर्तिकारा मला माफ कर, मला हे काय आघात सहन होणार नाही, त्यामुळे मला काय तू घाव मारू नकोस असं तो दगड आतून बोलतो. तर मग मूर्तिकार असतो तो त्याला सोडून देतो, त्या दगडाला बाजूला ठेवतो. बोलतो ठीक आहे जाऊ दे, ह्याला सहन नाही होणार तर कशाला, त्याला बाजूला ठेवतो. दुसरा दगड घेतो. दुसऱ्या दगडाला परत तो हातोडीने छिनीचे घाव मारतो. तर तो काय दगड काय बोलत नाही. तो दगड एक महिनाभर त्याच्यावर तो काम करतो त्या दगडावर. आणि महिना झाल्यानंतर दगड बोलायला लागतो की अरे मूर्तिकारा थांब, मला ना हे तुझे घाव काय सहन होत नाही, त्यावेळी तू थांबव, हे तुझं काम थांबव, मला नाही सहन होत आता त्याच्यापुढे. त्याला पण मग तो थांबवतो, ते दगड बाजूला ठेवतो. तिसरा दगड घेतो. तिसरा दगड घेतल्यानंतर तो चिनी आणि हातोडीचे घाव मारायला सुरुवात करतो तो मूर्तिकार. आणि मूर्ती मारत असता 6 महिने त्याच्यावर तो काम करतो त्या दगडावर. आणि दगडावर काम केल्यानंतर 6 महिन्यानंतर तो मूर्तीतनं दगडातून तो दगड बोलायला लागतो का रे मूर्तिकारा थांब, आता तुझे घाव मला सहन होणं शक्य नाही, माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे, त्यामुळे आता काय तू घाव मारू नकोस, याच्यापुढे मी घाव सहन नाही करू शकणार. मग त्याही दगडाला तो बाजूला ठेवतो. आणि मग चौथा दगड तो घेतो हातामध्ये. आणि तो चौथा दगड ज्यावेळी घेतो त्या दगड घेतल्याबरोबर तो दगडच स्वतःहून बोलायला लागतो की मी तुला समर्पण आहे, तू जसा आकार देशील तसा मी होईल, त्यावेळी मी तुला पूर्णपणे समर्पण आहे. आणि त्या दगडावर तो 1 वर्ष 2 वर्ष त्या दगडावर काम करतो आणि त्याला जो आकार देतो आणि ती अशी सुंदर अशी मूर्ती तयार होते. आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना राजा त्या मंदिरामध्ये, मंदिर तयारच झालेलं असतं तोपर्यंत, आणि मंदिरामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. आणि ज्या मूर्तीने 6 महिने आघात सहन केले ते दगड काय झाले, त्या देवळाचे खांब झाले. ते थोडं बाजूला साईडला थोडं काम राहिलं होतं, ते त्या दगडाचे काय झाले, खांब झाले. आणि त्यांनी 1 महिना सहन केलं ते काय झाले, पायरीचे दगड झाले. आणि ज्याने अजिबात सहन केलं नाही ते अंगणामध्ये बारीक बारीक कपच्या होऊन अंगणामध्ये ते राहिले. तसं अधिकार परत्वय, जो सहन करेल घाव तो त्याला मूर्तीची आकार देता आला की नाही. तसं भगवंताला आपल्याला आकार द्यायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला सहन करावं लागतील. हे म्हणून सहन शक्ती जेवढी जास्त त्यावेळी त्याचा आकार चांगला होईल. नाहीतर आपल्याला जर नाही सहन केलं तर आपल्याला मग काय अंगणातले दगड कपच्या वगैरे होऊन थांबावं लागेल. तर ह्या गोष्टीतनं हेच आपल्याला घ्यायचं की आपल्याला त्या भगवंताशी समर्पण होऊन, गुरुदेवांना समर्पण होऊन आपण ह्या अभ्यासाला लागलं पाहिजे. ते सांगतील तसं केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू म्हणजे जे काय आज त्यांच्या वाणीने मला बोलता येतं आहे, पण त्यांनी सांगितलं होतं गुरुदेवांनी, आपल्या निगोट महाराजांनी, की तुम्ही आहे ना जेवढ्या आजच्या वयोवतीत म्हणजे विचारसागर व्यतिरिक्त काय अभ्यासच करू नका तुम्ही. एवढाच करा अभ्यास, बाकी काही करायची गरज नाही. कुणाचं दुसऱ्याचं ऐकायची, प्रवचन कीर्तन ऐकण्याची गरज नाही. एवढं जर तुम्ही केलं ना तरी भरपूर आहे. पण काय करायचं, दररोजचा अभ्यास दररोज करायचा.
आणि त्याचा आपल्याला अनुवाद करता आला पाहिजे. तिथं पुढे जाऊन 4 अक्षर तरी बोलता आली पाहिजे त्यांची. 2 ओव्या त्यांनी समजा 7-8 ओव्या असेल तर 1-2 ओव्या तरी आपल्याला पाठ करून सांगता आल्या पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या ओव्या आहेत ना त्या तुम्ही एका पानावर लिहून काढा. म्हणजे ज्ञानाच्या ओव्या वेगळ्या, कर्माच्या वेगळ्या, उपासनेच्या वेगळ्या, अशा ओव्या लिहून काढा. तुम्हाला दृष्टांत दिले ते दृष्टांत वेगळे लिहा. किंवा एखाद्या रंगनाथ महाराजांच्या कोटी असतील, कोटी वेगळ्या लिहा. तेवढं मी केलं तसं. त्यामुळे थोडं जे काय आज बोलता येतं ना ते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने बोलता आलेलं आहे. नाहीतर काल मी तुम्हाला एक ओवी सांगितली ना, ती ओवी इथे लागू पडते. ती कोणती ओवी माहिती आहे का? की अहो राणींचिया पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षयणी 11 न जिनेची काही. तर आम्ही काय होतो, खरंच इथे यायच्या अगोदर हे रानातले पालाच खाणारे आपण होतो ना. म्हणजे त्या आमची योग्यता काय की जरासं आपल्याला कुठे बोलता येते, पण याच्यावर त्यांनी आपल्याला एवढा विश्वास दाखवला आणि एवढी जबाबदारी दिली. मग आपली योग्यता नाही आहे, ही त्यांचीच सगळी कृपा आहे. म्हणून जसं भगवान रामानी वानरांकडून लंका घेवली ना, किंवा एका अर्जुनाकडनं 11 अक्षोनी सेना मारविली, हे त्यांचं सामर्थ्य आहे का? त्यांच्या गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून माऊली पुढे लिहितात बघा की मनोनी समर्थ जे न करी, ते न हो नये चराचरी, तुम्ही संत तयापरी बोलवा माते. म्हणजे तुम्ही संतांनी हे सर्व बोलवलंय. नाही तर काय म्या पामारे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलावी. साळुंखी मंजुळ गातसे गाणी, शिकविता धनी वेगळाची. म्हणून तसं हा जे काय तोडकं मोडकं जे आहे, म्हणजे तुम्हाला पोट भरणे एवढं तर नसेल झालं, पण एक चटणी मीठ म्हणा असं थोड्या बोलण्याचा प्रयत्न केला. ताईंच्या आशीर्वादाने आपल्या इथे बोललोय. कारण आम्ही फक्त ना इथे जेवायला येतो आणि त्या जेवणामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की रेडासुद्धा बोलेल, किंवा दगडासारखी ज्याची बुद्धी आहे तोही बोलायला लागेल. एवढं सामर्थ्य ह्या जेवणामध्ये, दोन्ही प्रकारचं जेवण आहे. एक ज्ञानाचं जेवण आणि एक ताईंच्या हातचं जेवण. हे खरंच अलौकिक आहेत. फक्त तेवढं आम्हाला भाग्य मिळतं आहे, हेच आमच्या मनाच्या ईश्वराची कृपा आहे. आणि ही झालेली सेवा आपली पाठाची जी सेवा आहे ती त्या सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री